तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, धम्म दिसतेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो. ज्या परिवारामध्ये आज हा धम्म संस्कार संपन्न होत आहे, पुण्यानुमोदन धम्म संस्कार संपन्न होत आहे, असा हा समिंदर परिवार, संपूर्ण समिंदर परिवार आणि आपण सर्व परिवारातील नातेवाईक, मित्र मंडळी, हितचिंतक, मी आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो. बांधवांनो, आपल्या परिवारामध्ये या निवासस्थानी बौद्ध धम्माच्या संस्कार विधीला अनुसरून पुण्यानुमोदन धम्म संस्कार आपण संपन्न करीत आहोत. बऱ्याचशा लोकांना हा धम्म संस्कार नेमका काय आहे हेच समजलं नसेल. ज्याला आपण पुण्यानुमोदन धम्म संस्कार म्हणतो, हे पुण्यानुमोदन धम्म संस्कार आहे तरी काय, आणि अशा प्रकारे पुण्यानुमोदन धम्म संस्कार संपन्न केल्यानंतर त्याचा आपल्या या मानवी जीवनामध्ये कशा प्रकारचा लाभ होतो हे आपण थोडंसं समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे कोणतं कर्मकांड नाही आहे. आपण जे काही करत आहोत हे कोणतं कर्मकांड नाही आहे, कोणती अंधश्रद्धा नाही आहे. हे केवळ आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय वाढावा, कुशल कर्माचा संचय वाढावा आणि त्या योगे आपलं मन सुसंस्कारित बनावं, हा या विधीमागचा एक शुद्ध उद्देश आहे. पुण्यानुमोदन धम्म संस्कार संपन्न करीत असताना आपण जे जे पुण्यकर्म आज या ठिकाणी करीत आहोत, हे पुण्यकर्म करणे आणि या पुण्यकर्माचं अनुमोदन करणे, यालाच पुण्याचं अनुमोदन करणे असं म्हणतात. यालाच पुण्यानुमोदन धम्म संस्कार असं म्हणतात. भगवान बुद्धांनी या संबंधामध्ये बऱ्याच ठिकाणी उपदेश केलेले आहेत. आता आपण पण बघा, जीवनामध्ये कित्येक ठिकाणी पुण्यकर्म करतो. कधी कधी सहजरित्या सुद्धा आपल्याकडून पुण्यकर्म होतात. पुण्यकर्म म्हणजे काय? चांगली कर्म. आपल्या कायेने, आपल्या वाणीने आणि आपल्या मनाने जे जे काही आपण चांगले कर्म करतो, जे जे काही आपण चांगले कुशल कर्म करतो, त्याला आपण पुण्यकर्म असं संबोधित करत असतो. पुण्यकर्म. तुम्ही सहज चालत असताना एखाद्या उपाशी माणसाला तुम्ही एक घास त्यांना अन्न दिलं, ते सुद्धा तुमच्या जीवनातलं खूप मोठं पुण्य आहे. एखादा तहानलेला व्यक्ती आहे, त्या तहानलेल्या व्यक्तीला तुम्ही पाणी दिलं, त्याची तहान भागवली, हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. म्हणजे जीवनामध्ये अनेक वेळेस असे प्रसंग येतात की कळत अथवा न कळत तुमच्या हस्ते हे पुण्यकर्म घडत असतात. हे पुण्यकर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की ह्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला चांगली कर्म करण्याची संधी उपलब्ध होते, त्या त्यावेळेस तुम्ही ते चांगले कर्म करायला पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध होते, त्या त्यावेळेस तुम्ही ते पुण्यकर्म करायला पाहिजे. कारण पुण्यकर्म करण्याची संधी फार कमी वेळेस आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी ही संधी प्राप्त करून घेतलेली आहे की तथागतांची आपण या ठिकाणी पूजा केली. हे सर्वात मोठं पुण्य आपण या ठिकाणी केलं आहे ना. ज्या महामानवाने संपूर्ण मानव जातीला दुःखमुक्तीचा उपदेश दिला, अशा दुःखमुक्तीच्या मार्गाचे उद्गाते महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची आपण पुष्पपूजा केली, फुलाने पूजा केली. किती मोठं पुण्यकर्म आज आपण केलेलं आहे. आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची आपण पूजा केली. किती मोठं पुण्यकर्म आपण केलेलं आहे. हे पुण्य आहे.
आणि अशाच प्रकारचं पुण्य आपण सदोदित करायला पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळाली त्या त्या वेळेस तुम्ही ते पुण्य करायलाच पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की तुमचा संचय नेहमी वाढत राहावा. पुण्यकर्माचा संचय नेहमी वाढत राहावा. आणि याकरिता हा जो संस्कार आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत की पुण्यकर्म करणे आणि त्या पुण्यकर्माचं अनुमोदन करणे. आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की आज आपण नेमकी कोणती कोणती पुण्यकर्म केली आहे की नाही. म्हणजे एक अधिष्ठान करून आपण पुण्यकर्म केलेली आहेत. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बऱ्याच वेळेस आपल्याकडून न कळत पुण्यकर्म होते. म्हणजे एखाद्याला आपण उपाशी माणसाला अन्न दिलं असेल, एखाद्या चाललेला आपण पाणी दिलं असेल, सहज रस्त्याने चालताना एखाद्या भिकारीला आपण 1 रुपया 5 रुपये दिले असतील, असे पुण्यकर्म आपण करीत असतो. पण आजच्या दिवशी आपल्या परिवारामधून जी व्यक्ती निघून गेलेली आहे अशा व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्यस्मरणार्थ परिवारातील लोक एक अधिष्ठान घेऊन, म्हणजे अधिष्ठान घेतात, अधिष्ठान घेऊन हे पुण्यकर्म करीत असतात. आणि नंतर मग तो संकल्प करतात की आजच्या दिवशी जे जे काही पुण्यकर्म आम्ही संपादित केलेले आहेत हे सर्व पुण्यकर्म त्या स्मृतिशेष व्यक्तीच्या घटकांना प्राप्त व्हावं. त्या स्मृतिशेष व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे जे काही घटक आहेत जे निसर्गामध्ये समरूप झालेले आहेत, विलीन झालेले आहेत, त्या घटकांना सुगती प्राप्त हो अशा प्रकारची मंगल भावना आपण यामध्ये अर्पण करीत असतो. मग आज आपण कोणती कोणती पुण्यकर्म केली? तसं तर पुण्यकर्म भरपूर आहेत, भरपूर पुण्यकर्म आहेत. तर या सर्व पुण्यकर्मांच्या बाबतीमध्ये भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे हा उपदेश आपण सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ह्या जगामध्ये सर्वात मोठं जे पुण्य आहे काय, ह्या जगात सर्वात मोठं जे पुण्यकर्म आहे ते म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे. हे सर्वात मोठं पुण्य आहे. यापेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाहीये. काय की बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांबद्दल मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होणे हे तुमच्या जीवनातील सर्वात मोठं पुण्यकर्म आहे. आपण पाहतो ना, समाजामध्ये जेव्हा आपण पाहतो बरीचशी लोक आहेत, काही लोकांच्या मनामध्ये बुद्ध, धम्म, संघाबद्दल श्रद्धा आहे आणि काही लोकांच्या मनामध्ये बुद्ध, धम्म, संघाबद्दल श्रद्धा नाहीच आहे की नाही. पण ज्यांच्या मनामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांबद्दल श्रद्धा उत्पन्न होते ते विश्वासाने ह्या गोष्टी स्वीकार करतात की माझ्या जीवनातला माझा जो कल्याणाचा मार्ग आहे, माझा जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे तो केवळ बुद्ध, धम्म आणि संघ आहे. बुद्ध, धम्म, संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही आहे. तेच माझे शरणस्थान आहेत. हाच माझ्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर मग या जगातील सर्वात मोठं जे पुण्य आहे हे पुण्य म्हणजे बुद्ध, धम्म, संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे. आज या परिवाराने भिक्खू संघाला या ठिकाणी निमंत्रित केलं की तुमची श्रद्धा आहे. भिक्खू संघावर तुमची जी श्रद्धा आहे, म्हणजे बघा ना की आम्ही औरंगाबादून या ठिकाणी आलेले आहोत, परिवाराने आम्हाला संपर्क केला, आज 3 बौद्ध भिक्खू तुमच्या परिवारामध्ये आहेत, हे तुमची श्रद्धा आहे. तुम्ही श्रद्धापूर्वक भंतेजींना निमंत्रित केलं तर भिक्खू संघ आपल्याला धम्मदेशना देण्यासाठी, आपल्याला मंगल कामना करण्यासाठी इथे उपस्थित आहे, ही तुमची श्रद्धा आहे. म्हणजे बुद्धांबद्दलची जी तुमची श्रद्धा आहे, तथागतांनी उपदेशिलेल्या धम्माबद्दल जी तुमची श्रद्धा आहे आणि भिक्खू संघाबद्दल जी तुमची श्रद्धा आहे हे त्याचं द्योतक आहे. म्हणून या परिवाराने हे पुण्यकर्म या ठिकाणी अर्जित केलेलं आहे आणि हे पुण्यकर्म नेहमी वृद्धिंगत होत राहिलं पाहिजे. म्हणजे ही जी श्रद्धा तुमची जी आहे बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल, ही श्रद्धा कधीही कमी होता कामा नये. तुम्हाला हे खात्रीशीर पटलं पाहिजे की केवळ बुद्ध, धम्म आणि संघ हाच माझा कल्याणाचा मार्ग आहे आणि या 3 रत्नांशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही. केवळ बुद्ध, धम्म आणि संघ हेच माझे श्रद्धास्थान आहेत, हेच माझे आधारस्थान आहेत, हेच माझे शरणस्थान आहेत. तर हे तुमच्या जीवनातील सर्वात मोठं पुण्य आहे. म्हणजे अशा प्रकारे हे पहिलं पुण्यकर्म या परिवाराने या ठिकाणी संपादित केलेलं आहे. भगवान बुद्ध आणखी एक उपदेश करतात, ज्याप्रमाणे या जगातील सर्वात मोठं पुण्यकर्म आहे बुद्ध, धम्म, संघ याबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे, त्याचप्रमाणे दुसरं जे पुण्यकर्म आहे ते म्हणजे दान कर्म करणे. दान कर्म करणे हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे.
आता जेव्हा आम्ही दान कर्म असा शब्द प्रयोग करतो, दान करणे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला वाटते की फक्त पैसा दान देणे एवढंच फक्त दान आहे. म्हणजे दान या शब्दाची व्याख्या केवळ आपण पैशाचं दान, पैसे देणे एवढ्या पुरतं मर्यादित केलेली आहे. दान हा खूप खूप मोठा म्हणजे धम्म आहे, बोधिसत्वाची ती मोठी पारमिता आहे आणि आपल्या जीवनातील सर्वात मोठं ते पुण्य आहे दान कर्म करणे. कशासाठी? तर ज्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे त्या श्रद्धा भावनेतून माझं जयमंगल कल्याण व्हावं, माझी श्रद्धा द्विगुणित व्हावी, याकरिता जे जे काही आपण आपल्या श्रद्धायुक्त भावनेतून आपण जे कर्म करतो, देतो, त्याला दान असं म्हटलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी परिवारामध्ये आलोत, या परिवाराने आम्हाला भोजन दान दिलेलं आहे, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे की नाही? तुम्ही भोजन दान दिलं म्हणजे आम्हाला अन्न दिलं, हे सुद्धा तुमच्या जीवनातील खूप मोठं पुण्य आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही इथे आलो, आम्ही उपाशी होतो, तुमच्याकडलं आम्ही भोजन ग्रहण केलं, आज आमची भूक जी आहे ती भूक शमली. तर तुम्ही जे भोजन दान दिलं, या भोजनामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठं पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे. भोजन दान दिल्यामुळे 4 गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या. एक, आमचं आयुष्य वाढलं. बरोबर आहे, म्हणजे आमचं एका दिवसाचं आयुष्य वाढलं. भोजनदान ग्रहण केल्यामुळे आमचा वर्ण वाढला. भोजनदान ग्रहण केल्यामुळे आम्हाला सुख प्राप्त झालं, कारण भूक संपली, आम्हाला सुख मिळालं. आणि भोजनदान ग्रहण केल्यामुळे आम्हाला शारीरिक बल प्राप्त झालं आणि त्यामुळेच आम्ही तुमच्या समोर बसून आहोत, तुम्हाला धम्माचा उपदेश करीत आहोत. किती मोठे पुण्य आहे. ह्या 4 गोष्टी तुम्ही प्रदान केलेल्या आहेत भोजनदानामधून. काही उपासक भंतेजींना चिवरदान करतात, हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. हे चिवर जे आमच्या अंगावरती आहे, हेच चिवर, हेच काशाय वस्त्र जे भगवान बुद्धाने धारण केलं होतं, ह्या बुद्धत्वाचं प्रतीक म्हणून तेच काशाय वस्त्र चिवर बौद्ध भिक्खू परिधान करतो आणि समाजामध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराचं पुण्यकर्म करतो. म्हणजे एका अर्थाने तुम्ही बौद्ध भिक्खूंना धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता तुम्ही दान कर्म करीत असता. हे तुमच्या जीवनातील सर्वात मोठं पुण्यकर्म आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये सदैव दान कर्म करायला पाहिजे. दान कर्म कशासाठी? तर आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय वाढावा, आपल्या जीवनामध्ये कुशलांचा संचय वाढावा, याकरिता हे जे दुसरं पुण्य भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, हे दुसरं पुण्य आपण नेहमी करायला पाहिजे. पण आणखी एक गोष्ट आपण जाणून घ्यावी, ज्यावेळेस तुमची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा उत्पन्न होते, तोच व्यक्ती दान कर्म करतो. म्हणजे तुमची जेव्हा या त्रिरत्नांवरती श्रद्धा उत्पन्न होते ना, तोच व्यक्ती दान कर्म करतो. जर श्रद्धा नसेल ना तर तो दान कर्म करत नाही, किंवा ज्याला काही दिलंही असेल ना तर मनामध्ये त्या प्रकारचा श्रद्धायुक्त भाव नसतो. पण जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते ना तर तुम्ही ते अधिष्ठान करता. मना अधिष्ठान असते एक प्रकारचं, सहजरित्या नाही, अधिष्ठान असते की मला भिक्खू संघाला दान पुण्य करायचं आहे, मला धम्म प्रचारार्थ दान कर्म करायचं आहे, मला माझ्या जीवनामध्ये पुण्याचा संचय वृद्धिंगत करायचा आहे. हे तुम्ही अधिष्ठान करता आणि अधिष्ठान पूर्वक तुम्ही ते दान कर्म करीत असता. भगवान बुद्ध अशा प्रकारे या जीवनामध्ये दान कर्माचं पुण्यकर्म तुम्ही करावं अशा प्रकारचा उपदेश करतात. त्यानंतर भगवान बुद्ध आणखी एक पुण्यकर्म सांगतात, तिसरं पुण्यकर्म. भगवान बुद्ध म्हणतात की बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते, हे पहिलं पुण्यकर्म आहे. त्यानंतर बुद्ध धम्म संघाच्या म्हणजे धम्म प्रचाराकरिता दान कर्म करणे, हे सुद्धा मोठं पुण्यकर्म आहे. आणि तो व्यक्ती जो आहे, जो ह्या सगळ्या पुण्यकर्माला संपादित करतो, त्या व्यक्तीने जीवनामध्ये शील पालन करणे, हे सुद्धा खूप मोठं पुण्यकर्म आहे. शीलाचं पालन करणे. शील पालन करणे म्हणजे काय? सदाचारी जीवन जगणे, आहे की नाही? एक असा व्यक्ती जो कधी हिंसा करीत नाही, म्हणजे हिंसेच्या मार्गाचा अवलंब करीत नाही, तो कधी चोरी करत नाही, तो कधी व्यभिचारी मार्गाचा, अनाचारी मार्गाचा अवलंब करीत नाही, तो कधी असत्य भाषण करीत नाही आणि तो नशा पाणी करीत नाही, मद्यपान करीत नाही, त्या व्यक्तीला शीलवान व्यक्ती असं म्हणतात, त्याला सदाचारी व्यक्ती असं म्हणतात. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये शीलाचं पालन करावं आणि आपल्या जीवनामध्ये सदाचारी जीवन जगावं, अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे. जेव्हा आपण वंदनेला सुरुवात केली, त्या सुरुवातीला तुम्ही शील ग्रहण केलं ना, भंतेजीने तुम्हाला शील दिलं. कशासाठी बरं?
कारण ते शील ग्रहण करणे आणि ते शील पालन करण्याचं अधिष्ठान करणे हे सुद्धा मोठं पुण्य म्हटलेलं आहे. म्हणून आपण नेहमी रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शील ग्रहण करायला पाहिजे. त्या शीलाचं नेहमी आचरण करण्याचा आपण सम्यक संकल्प करायला पाहिजे, अधिष्ठान करायला पाहिजे. अशा प्रकारचं हे तिसरं पुण्यकर्म करण्यासाठी भगवान बुद्ध उपदेश करतात. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की या मानवी जीवनामध्ये चौथं जे पुण्यकर्म आहे ते म्हणजे प्रज्ञेचा विकास करणे. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, ज्याला इंग्लिशमध्ये विजडम असं म्हणतात. शहाणपणा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजते की तुमच्या कल्याणाचा मार्ग कोणता आहे आणि तुमच्या अधोगतीचा मार्ग कोणता आहे. काय केल्याने मी दुःखी होईल आणि काय केल्याने मी सुखाच्या मार्गाने जाईल, हे जे समजून घेण्याचा जो काही शहाणपणा आहे, एक सुदबुद्धी आहे, त्यालाच आपण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये प्रज्ञा असं म्हणतो. किंवा आणखीन अधिक याचा अर्थ स्पष्ट करायचा झाला तर भगवान बुद्धांनी शिकवलेली जी 4 आर्य सत्य आहे, म्हणजे या जीवनामध्ये जे दुःखाचं अस्तित्व आहे, त्याची कारणं आहेत, त्या कारणांचा निरोध करता येतो आणि त्या दुःखाच्या कारणांना निरोध करण्याचा मार्ग आहे हे जाणणे, हे जाणून घेणे, हे सुद्धा खूप मोठी प्रज्ञा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कधीही आपल्या जीवनामध्ये अंधभक्तीला, अंधश्रद्धेला स्थान देऊ नये, अंध मिथ्या रूढीला स्थान देऊ नये. प्रज्ञावान बनण्याचा आपण प्रयत्न करावा. हे तुम्हाला समजलं पाहिजे की माझे जे शरणस्थान आहेत हेच म्हणजे बुद्ध धम्म संघ, हाच माझा कल्याणाचा मार्ग आहे, हेच माझे आधारस्थान आहेत, हेच माझे शरणस्थान आहेत. हे तुम्हाला पक्क खात्रीशीर समजलं पाहिजे. यालाच प्रज्ञा असं म्हणतात. हे तुमचं शहाणपण आहे, ही तुमची सुदबुद्धी आहे. आणि आज अशा प्रकारे जेव्हा आपण या सर्व गोष्टी स्वीकार करतो तर मला वाटते की ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते, तुम्ही अत्यंत श्रद्धा भावनेतून दान कर्म करता, शीलाचं पालन करता, तुम्हाला सुख प्राप्त होते. तुम्हाला ह्या गोष्टीची खूप चांगल्या प्रकारे जाणीव होते की बुद्ध धम्म संघ हाच माझा कल्याणाचा मार्ग आहे. हे तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न झालेली प्रज्ञा आहे, शहाणपणा आहे. अशा प्रकारची प्रज्ञा नेहमी विकसित झाली पाहिजे. आपल्या जीवनाचं कल्याण ह्या प्रज्ञेमध्ये आहे, या प्रज्ञेच्या विकासामध्ये आहे. त्यानंतर भगवान बुद्ध उपदेश करतात की ह्या मानवी जीवनामध्ये जे 5वं पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म म्हणजे मैत्री करणे. संपूर्ण प्राणी मात्रांबद्दल मैत्री भावना करणे हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. संपूर्ण प्राण्यांबद्दल, मानव जातीबद्दल मैत्री भावना करणं शिका. म्हणजे आपण बघा, जेव्हा जीवन जगत असतो तर या जीवनामध्ये काही लोक आपली प्रिय लोक असतात. आपल्याला वाटते की त्या लोकांचं चांगलं झालं पाहिजे, मग त्या लोकांचं चांगलं होऊ दे असा भाव उत्पन्न होतो. पण काही लोक हे अप्रिय असतात, त्या लोकांचा आपण द्वेष करतो, त्या लोकांमध्ये आपल्या मनामध्ये अप्रिय भाव असतो. भगवान बुद्ध म्हणतात की आपण सर्वांबद्दल मैत्री भावना करायला पाहिजे. सर्व प्राणी मात्रांचं जयमंगल कल्याण हो, सर्व मानव जातीचं जयमंगल कल्याण हो, अशा प्रकारची मैत्री भावना करणे हे सर्वात मोठं पुण्यकर्म या मानवी जीवनातील आहे. भगवान बुद्ध या संदर्भामध्ये उपदेश करतात की ज्या लोकांना असं वाटतं की माझ्या मनातील द्वेष भावना कमी व्हावी, माझ्या मनातील राग कमी व्हावा, माझ्या मनातील क्रोध कमी व्हावा, त्या व्यक्तीने ध्यान साधना करून सदैव मैत्री भावना करावी. सहज बसावं असं आणि आपल्या मनाला चांगलं बनविण्यासाठी संपूर्ण प्राणी मात्रांबद्दल, संपूर्ण मानव जातीबद्दल ही मंगल कामना करावी. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्व मानव जाती दुःखमुक्त हो, ही मैत्री भावना उत्पन्न करा तुमच्या मनामध्ये. तुमच्या मनातील द्वेष कमी होईल, तुमच्या मनातील राग कमी होईल. मग हे सर्वात मोठं पुण्य नाही का तुमच्या जीवनातील? तर हे पुण्य आहे. म्हणजे अशा प्रकारे पुण्यानुमोदन करीत असताना आजच्या दिवशी हे 5 पुण्यकर्म आपण या ठिकाणी संपादित केलेली आहेत. तुमच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा आहेच. तुम्ही भिक्खू संघाला पाचारण केलं, भोजनदान दिलं, दान कर्म करीत आहात,
हे सुद्धा पुण्यकर्म तुम्ही संपादित केलं. तुम्ही आज शील ग्रहण केलं, अधिष्ठान केलं शील पालन करण्याचा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रज्ञेचा विकास करायचा संकल्प केला आणि तुम्ही संपूर्ण प्राणीमात्रांबद्दल, मानव जातीबद्दल मैत्री भावना केली. तर हे जे 5 प्रकारची पुण्यकर्म भगवान बुद्धाने सांगितलेली आहे, हे 5 प्रकारची पुण्यकर्म तुम्ही आजच्या दिवशी संपादित केलेली आहेत. हे पुण्यकर्म आहे. आणि ज्यावेळेस आपण हा विधी करीत असताना एक संकल्प म्हणून बुद्धाची एक गाथा म्हणतो, तर त्या गाथेचा तो अर्थ तोच आहे की जे जे काही पुण्यकर्म आज मी या ठिकाणी संपादित केलेली आहेत, हे सर्व पुण्य त्या स्मृतिशेष व्यक्तीच्या नाम आणि रूप घटकांना प्राप्त हो आणि त्या घटकांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल भावना आपण या ठिकाणी करीत असतो. तेव्हा यालाच पुण्यकर्म करणे आणि पुण्याचं अनुमोदन करणे अशा प्रकारचा हा धम्म संस्कार बौद्ध संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे. तेव्हा आपण या संस्काराला व्यवस्थितरित्या समजून घ्यावं. जीवनामध्ये केवळ पुण्यकर्मालाच महत्व आहे. पुण्यकर्म म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी उपलब्ध होईल त्या वेळेस तुम्ही पुण्यकर्म करण्यासाठी धडपड करायला पाहिजे. पुण्यकर्म करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि पुण्याचा संचय आपण नेहमी वाढवायला पाहिजे. अशा प्रकारे आपण सदैव पुण्यकर्म करावं आणि आपलं जीवन सुखी बनवावं, अशा प्रकारची मंगल कामना मी संपूर्ण परिवाराबद्दल या ठिकाणी अर्पण करतो. आपण सर्व श्रद्धावान आहातच, पण या श्रद्धेमध्ये नेहमी वाढ व्हावी आणि या वाढलेल्या श्रद्धेने तुम्हा सर्वांचं जय मंगल कल्याण व्हावं, अशा प्रकारची मंगल भावना संपूर्ण उपासक आणि उपासिकांच्या प्रती मी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.